रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साधनी, सुख झाले ओ साधनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, सुकृताची जोडी, होता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, आगर सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बापर कुमा देवीवर, बापर कुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल
बरवा जय जय राम कृष्णा 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 आम्ही जाचे दास आम्ही जाचे दास त्याचा पंढरी वास त्याचा पंढरी वास आम्ही जाचे दास आम्ही जाचे दास त्याचा पंढरी वास त्याचा पंढरी वास तो हा देवाचाही देव तो हा देवाचाही देव काय कलिकाळाचा भेव काय कलिकाळाचा भेव वेद जया गाती वेद जया गाती श्रुती म्हणते नेते नेते श्रुती म्हणते नेते नेते तो हा देवाचाही देव तो हा देवाचाही देव काय कलिकाळाचा भेव काय कलिकाळाचा भेव तुका म्हणे निज तुका म्हणे निज रूपडे हे तत्व बीज रूपडे हे तत्व बीज तुका म्हणे निज तुका म्हणे निज रूपडे हे तत्व बीज रूपडे हे तत्व बीज तो हा देवाचाही देव तो हा देवाचाही देव काय कलिकाळाचा भेव काय कलिकाळाचा भेव विठोबार कुमारी विठोबार
कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार सरका म्हणा पुढे थोडा
घ्या पुढं. स्पीकर पुढे घ्या, पुढे सरका इथला इथला. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास. तो हा देवाचाही देव काय कळी काळाचा भेव. वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. तो हा देवाचाही देव काय कळी काळाचा भेव. तुका म्हणे निज रुपडे हे तत्वबीज. तो हा देवाचाही देव काय कळी काळाचा भेव. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया. दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. दुसरे चरण
नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्याचे अधिकरण. तेशी बंधू श्रीचरण, श्री गुरुचे मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास. मी प्रथम आपल्या गावी आलो आहे. आमच्या निरा सांप्रदायिक दिंडीमध्ये चालणारे एक आपले हरिभक्तपरायण संजय महाराज रानमाळे आहेत. त्यांच्या वडिलांचं कैलासवासी मारुतीराव रानमाळे यांचं ह्या 8वं पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्तानं हा 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. तुकाराम महाराजांची गाथा जर उघडून पाहिली तर त्यामध्ये अनेक प्रकारचे अभंग आढळून येतात. काही संतपर अभंग आहेत, काय नामपर अभंग आहेत, काही उपदेशपर अभंग आहेत, काय अद्वैतपर अभंग आहेत, काही स्वानुभवपर अभंग आहेत. तसा आजचा अभंग हा पंढरीपर आहे. तुकाराम महाराज या अभंगातून पंढरी क्षेत्राचा आणि तेथील देवाचा असा दोहोचा महिमा वर्णन करतात. तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे 5वा वेद आहे. या गाथारूपी नावेमध्ये बसा आणि या भवसिंधू या संसारूपी सागरातून तरुण जा. तुका म्हणे सोपी केली पायवाट, तरावया भवसागर रे. तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे तुमच्या आमच्यासारख्यांना तरुण जाण्याकरता एक उत्तम प्रकारची नाव आहे. या गाथारूपी नावेमध्ये बसा आणि सहजतेने तरुण जा. आमचे साधू संत पंढरपूरला जात असत. जाऊन आल्यानंतर लोकांना सांगत असत, तुम्ही पंढरपूरला जा आणि त्या देवाची अनुभूती घ्या. संतांचा ना आमच्यात हा फरक आहे मंडळी. संत पाठीभर आचरण करतात आणि दुसऱ्यांना चिमूटभर सांगतात. आमचं तसं नाही. चिमूटभर आचरण आणि पाठीभर सांगणं. अनुभव तर पत्ताच नाही कुठल्या कीर्तनकाराला. आमच्या साधू संतांची पंढरीनाथावर केवढी निष्ठा. माझे मनीची आवडी, माझे मनीची आवडी. पंढरपुरा नेईन गुडी, पंढरपुरा नेईन गुडी. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. पंढरपुरा मनोगत व्यक्त करतात. खांद्यावर पत्ता घ्यावी, पंढरपूरला चालत जावं, डोळे भरीत त्या पांडुरंगाला पाहावं, ही त्यांची निष्ठा. तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. माझे मन गोविंदी रंगले ओ, माझे मन गोविंदी रंगले ओ. नवशिये माझे नवशिये, नवशिये माझे नवशिये.
मनोभावे तुझी सेवा करीन, एकनिष्ठेने तुझी सेवा करीन देवा. याच्याही पुढे जाऊन सांगू, तुझी आन वाहे नगा देवराया, बहु आवडशी जीवापासून या. आन वाहून सांगतो रे देवा, ज्ञानोबाराय बोलतात, इतकी मी तुझी सेवा करीन. एकात्र अभंगातून ज्ञानोबाराय असं बोलतात, वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ पाहीन, त्रिवेणी स्नान करीन, परी मी वीट नवेन. विठोबा पायची वीट, विठोबा पायची वीट, विठोबा पायची वीट, विठोबा पायची वीट. वाराणसी यात्रेला जाईन, गंगा तीर्थामध्ये स्नान करीन, विश्वेश्वराचं दर्शन करीन, मल्लिकार्जुनाला जाईन, अब्जक तीर्थाला जाईन, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जाईन, भवानी मातेला जाईन, सगळीकडे जाईन, सगळ्या देवाच्या पाया पडेन, पण कोणत्याही देवाच्या पायाखालची वीट न बनता तुझ्याच पायाखालची वीट बनेन. ही निष्ठा ना. तुकोबारांची काय निष्ठा कमी नव्हती. आणि दुसरे मजन आहे आता, नेमिली या चित्तापासून या, आम्हा विष्णुदासा एकविध भाव, न म्हणो देव आणि काशी, शतखंड माझी होईल रचना, जरी या वचना पालटे. देवा, दुसरी जर माझ्याकडून अशी सेवा घ्या झाली, तुका म्हणे मज आणि का संकल्पे अवघीच पापे घडतील, तर माझ्याकडून अवघीच पापे होतील. देवा, इतक्या आमच्या साधू संतांची पंढरीनाथावर निष्ठा आणि प्रेम. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव, शास्त्राने हा भाव निवडिला. सर्वोत्तम तीर्थ म्हणजे चंद्रभागा, सर्वोत्तम देव म्हणजे परमात्मा पांडुरंग. विठ्ठला विठ्ठला. एकत्र अभंगातून केवढी निष्ठा व्यक्त केली. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐशी चंद्रभागा, ऐशी भीमा तीर, ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर.
ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे. ऐसे संत जन ऐसे हरिदास, आयोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रहि, समोगत्य तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, तडित्वाससं नीलमेघाव भासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं, वरं पुष्टिकायं समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. प्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर. आपल्या संपूर्ण देशाचा विचार केला तर 4 धाम, सप्तपुऱ्या आणि 12 ज्योतिर्लिंग आहेत. पूर्वेला जगन्नाथपुरी, पश्चिमेला द्वारका, दक्षिणेला रामेश्वर, उत्तरेला बद्री केदार, हे 4 धाम आहेत. पण या 4 धामापेक्षाही आमचं पंढरपूर काय आगळं वेगळं आहे. सप्तपुरे काशी, अयोध्या, अवंती, कांची, मथुरा, माया, गोमती, ऐशी तीर्थे इत्यादी के आहेत. परिसरी न पवती पंढरी. काशी, अयोध्या, अवंती, अवंती म्हणजे उज्जैन, कांची, मथुरा, माया म्हणजे हरिद्वार, गोमती म्हणजे द्वारका, अशा सप्तपुरी आहेत. पण या सप्तपुऱ्यापेक्षाही आमचं पंढरपूर वेगळंच आहे. आणि 12 ज्योतिर्लिंग आहेत. सौराष्ट्रे सोमनाथांच्या, श्रीशैल्य मल्लिकार्जुनम, उज्जैन्यां महाकालम, ओंकारम ममलेश्वरम, परल्या वैजनाथंच, डाकिन्यां हिमेशंकरम, सेतुबंधे तु रामेशम, नागेशम दारुकावणे, वाराणस्याद्नु विश्वेशम, त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालये तु केदारम, कृष्णेशम शिवालये, एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः, सप्त जन्म कृतं पापम स्मरणेन विनश्यति. हे 12 ज्योतिर्लिंग आहेत. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. इतका महाराष्ट्र भाग्याचा आहे मंडळी. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, औंढ्या नागनाथ, कृष्णेश्वर आणि परळी वैजनाथ असे 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. म्हणून महाराष्ट्र भाग्याचा आहे. अष्टविनायक याच महाराष्ट्रात आहेत. सिद्धटेकचा सिद्धविनायक, मोरगावचा मोरेश्वर, रांजणगावचा महागणपती, थेऊरचा चिंतामणी, ओझरचा विघ्नहर आणि लेण्यांद्रीचाच गिरिजात्मक. मग मीच भरायचं अजून. महडचा वरद विनायक, पालीचा बल्लाळेश्वर, असे अष्टविनायक या महाराष्ट्रात आहेत. म्हणून महाराष्ट्र भाग्याचा आहे. आणखीन काय, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या थोर शिवाजी महाराजांचा जन्म याच महाराष्ट्रात, म्हणून महाराष्ट्र भाग्याचा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम या सगळ्यापेक्षा आमचं पंढरपूर
काय आगळं आणि वेगळंच आहे. अशा त्या पंढरपूर निवासी असलेल्या परमात्म्याचे आम्ही कोण आहोत? दास आहोत. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास. दास म्हणून घेणं सोपं आहे, पण अंगी दास्यत्व येणं अवघड आहे मंडळी. दास या शब्दाचा अर्थ सेवक, दास या शब्दाचा अर्थ दुसऱ्याचं काम करणारा. बरं, दुसऱ्याचं दास होण्यामध्ये माणसाला सुख आहे का दुःख आहे? दुसऱ्याची सेवा करण्यामध्ये दुःख आहे, सुख कुठल्याही प्रकारचं नाही. बरं, दुसऱ्याची सेवा करण्यामध्ये पारतंत्र्य आहे. मग तुकाराम महाराजांना देवाचं दास म्हणण्यामध्ये कुठल्या प्रकारचं सुख आहे? कुठल्या प्रकार? तिथं काय स्वातंत्र्य आहे का? दुसऱ्याची सेवा करणं म्हणजे पारतंत्र्यामध्ये असतं मंडळी. व्यासाने एका श्लोकामधून 5 लोक जिवंत असून मेल्यासारखे सांगितले. जीवंतोपि मृता पंच व्यासेन परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्खः प्रवासी नित्यसेवकः. 18 विश्व दारिद्र्य असणारा मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा. एखाद्या रोगानं कायम स्वरूपाचा पीडित असलेला मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा. मूर्ख मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा. ज्ञानहीन अखंड प्रवास करणारा जिवंत असून मेल्यासारखा. आणि अखंडपणे दुसऱ्याची सेवा करणारा जिवंत असून मेल्यासारखा. मग तुकाराम महाराजांना जिवंत असून मेल्यासारखा आहे असं म्हणायचं आहे का? दास म्हणून घेतात ना. दास या शब्दाचा अर्थ सेवा करणं, सेवक. आणि दुसऱ्याची सेवा करण्यामध्ये दुःख आणि पारतंत्र्य आहे. मग तुकाराम महाराजांना जिवंत असून मेल्यासारखं म्हणायचं आहे का? रामायणामध्ये 14 लोक जिवंत असून मेल्यासारखे सांगितलेत. कौल काम बिसकृपेन विमूढा अति दरिद्रा जशी अति बूढा सदा रोग बस संतत क्रोधी विष्णु भूमिक श्रुती संत विरोधी तनुपोषक निंदगाग खानी जीवत समचह 14 प्राणी. शाक्त पंथाचा आश्रय करून वाम मार्गाचं आचरण करणारा जिवंत असून मेल्यासारखा. विषय भोगासाठी भक्ती लाज सोडून दिलेला हा जिवंत असून मेल्यासारखा. गाळीव मूर्ख जिवंत असून मेल्यासारखा. आपल्याच देहाचं भरण पोषण करणारा जिवंत असून मेल्यासारखा. संतांची निंदा करणारा जिवंत असून मेल्यासारखा. विष्णूची निंदा करणारा जिवंत असून मेल्यासारखा. ज्याच्या गौऱ्या मसनात गेल्यात असा जर्जर झालेला म्हातारा मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा. एखाद्या असाध्य रोगानं पीडित असलेला मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा. अत्यंत चेंगट आणि कृपण मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा. काय काय माणसं त्याच्या चेंगटपणाचा एक सांगू का? जात सांगतोच. चमडा जाईल पण दमडा जायचा नाही मंडळी त्यांचा. असाच एक मुलगा होता, लग्न करत नव्हता. लग्न केलं तर बायको घरात येईल, पातळ आणायला लागेल, चोळी आणायला लागेल, तिचा खाण्यापिण्याचा खर्च, पुन्हा होणाऱ्या मुलाबाळाचा खर्च. म्हणाला लग्नच नको. इथंच फाटा दिला. पुढचा खर्च वाचण्याकरता लग्नच नको. आलेला पैसा तिजोरीमध्ये जन्मठेप करून ठेवायचा. नेहमी 24 तास दरवाजामध्ये राहायचा. बाहेरच्या माणसाला आत कधी घेत नव्हता. त्याच्या मित्राने, त्याला 10-12 मित्र होते, 2-4 वेळेला त्याच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला, पण त्यांच्या मित्रांना काही यश आलं नाही. एकदा मित्राने असा विचार केला, 35 वर्षाचा झाला, त्याचं लग्न करूनच यायचं परत आपल्या घरी, असा त्याच्या मित्राने अट्टहास बांधला आणि एका मुलीला बरोबरच घेऊन आले. त्याला लग्न करूनच आपण घरी यायचं. हा दरवाज्यात उभा होता. दुरून येणाऱ्या मित्रमंडळींना
लांबूनच तो म्हणतोय आपल्या घराच्या दरवाज्यातून, तुम्ही कशा करता माझ्याकडे येता हे मी ओळखलंय, तिथूनच परत जा. अरे पण ह्या वेळचा आम्ही आगळा वेगळा प्रस्ताव आणला, ऐकून तर घे. म्हणलं काय तिथूनच सांगा. हे बघ, तुझं लग्न झाल्यापासून तू मरेपर्यंत, तुझी बायको मरेपर्यंत, मुलं बाळ मरेपर्यंत त्यांच्या शिक्षणाच्या खर्चासहित, खाण्यापिण्यासहित, मिठासहित सगळा खर्च सासरवाडीहून आला तर करशील का नाही लग्न? असं विचारणारा अजून कोणी मला मिळालाच नाही. अहो बघून हसलं नाही तर कोणी काय सांगू तुम्हाला. इतका दुर्दैवी बुवा तुम्हाला भेटेल कुठं? अजून माझ्या जीवनात मी मित्र केला नाही अजून. माहीत आहे आजबी महाराजांना, मी सापासारखा एकटा राहतो, फक्त चावत नाही कुणाला. विठ्ठल विठ्ठल. बाबा आपण आपलं कुटुंब सगळं मरेपर्यंत जर सगळा खर्च सासरवाडीहून आला तर लग्न करायला काय हरकत आहे का? हो म्हणाला तो, करू मग. मुलगी आणलेली होती बरोबर, धुमधडाक्यात लग्न लावलं. आणि लग्न झाल्यानंतर तो सगळ्या वराडी मंडळीला म्हणाला, जा तुमच्या घरी जेवायला. चहा नाही, पाणी नाही, जेवण नाही, काय नाही. बाबा तुझं लग्न झालं, एवढंच बास पुरे झालं, आम्ही तुला आशीर्वाद देऊन जातो घरी. आणि सगळे घरी गेले. हे दोघंच घरी आले, नवरा बायको दोघंच घरात आले. संध्याकाळ होती, संध्याकाळ झाली. बायकोला म्हणाला, हे बघ पिठलं भाकरीच करायचं, ताटाला मीठ लावायचं नाही, अजून मिठाचा खर्च तुझ्या बापाने दिला नाही. काय काय लोकांच्या बायका त्यांच्या पुढच्या मिळतात, काय असेल ते असो. हो. आणि तिनं पिठलं भाकरी केलं, दोघे थस्य जेवले. आणि बायकोला म्हणाला, हे बघ इथून आपलं शेत 4 किलोमीटर लांब आहे. शेतामध्ये गव्हाचं खळं पडलं आहे. पूर्वी खळी असायची ना, तेव्हा मला खळ्यावर गेलं पाहिजे. चोरांचा बुळबुळाट आणि सुळसुळाट आहे, काय हरकत नाही, सावधपणानं झोप. आणि एवढं सांगून पायामध्ये चपला घातल्या, हातामध्ये काठी घेतली, घोंगडी घेतली आणि 4 किलोमीटर शेतावर गेला, खळ्यावर गेला. खळ्यावर गेल्यानंतर त्याच्या ध्यानात आलं, आपल्या बायकोला आपण दिवा मालवायला घाल सांगितलंच नाही, रात्रभर तेल जळून खलास होईल ना. आणि हे सांगण्याकरता बावळट परत 4 किलोमीटर आले घरी. दरवाजा वाजवला, बायकोनं उघडला, का हो आत्ता गेला तुम्ही आणि परत कसं काय आला? अगे हे बघ मी तुला जाताना दिवा मालवायला सांगितलंच नव्हतं आणि ते सांगण्याकरता आलोय. मी काय तुमच्यासारखी मूर्ख नाही म्हणाली. तुम्ही घराच्या बाहेर पडता क्षणी दिव्यावर फुंकर घातले, दिवा विझवला, पण का हो 4 किलोमीटर चालत गेला, 4 किलोमीटर परत चालत आला, पायातल्या वाहना किती झिजल्या. हा म्हणाला, मी काय एवढा मूर्ख नाही तुझ्या एवढा, वाहना झिजू नये म्हणून बगलेत मारून आणले. अशा चेंगटपणाला काही आहे का? अशी चेंगटी माणसं आहेत ना समाजामध्ये अजून काही. हा असा चंगटा माणूस जिवंत असून मेल्यासारखा. मग तुकाराम महाराजांना जिवंत असून मेल्यासारखा आहे असं म्हणायचं आहे का? नाही मंडळी, काय आहे? संत संग सगळ्या संघातून मुक्त करणार आहे. तसं देवाचे जर दास झालात, देवाची कृपा झाली तर प्रकृतीच्या बंधनातून मुक्त व्हाल. देवाचे दास झालात तर मायेच्या बंधनातून मुक्त व्हाल. देवाचे दास झालात तर देवच तुमची सेवा करील. देवाची सेवा कुठपर्यंत करायची? देव मिळेपर्यंत करायची. देव मिळाल्यानंतर देवच आपल्या दासाची सेवा करतो. दास्य करी दासाचे.
परमात्मा त्या आपल्या दासाची आपल्या सेवकाची सेवा करत राहतो मंडळी. म्हणून व्यवहारातला दासपणा वेगळा आणि देवाचं दासपणा स्वीकारण्यात वेगळेपण आहे मंडळी. व्यवहारामध्ये एखाद्या मोठ्या घरी असला बायकोचा दास, सरकारी नोकरी गेला वरच्या साहेबाचा दास, एखाद्या शेडजीच्या दुकानात खाजगी नोकरी आली तर शेडजीचा दास. बरं कुठेही गेला तर दासपणामध्ये दुःख आहे. पण देवाचं दास जर तुम्ही झालात तर देव सगळ्या बंधनातून, मायेच्या, प्रकृतीच्या, संसाराच्या बंधनातून तो मुक्त करतो आणि देवच आपल्या दासाची सेवा करतो. बरं व्यवहारामध्ये कुणी कुणाचं आपलं पद देत नाही, पण परमार्थामध्ये देवाचे दास झालात तर देव आपल्या भक्ताला आपलं पद देतो. एक उदाहरण देतो. देवाने असं आपलं पद दिलंय का आपल्या दासाला? कुणाला दिलंय? दिवाळीचा सण आला, एक उदाहरण देतो. आणि नामदेवराय धावत पळत राऊळामध्ये आले. देवासमोर हात जोडले. देवा रे देवा, दिवाळीचा सण आलाय. मग काय म्हणतो नामा? काय नाही देवा, माझ्या आईने तुझ्या अंगाला उठणं लावून गरम पाण्याची आंघोळ करायचं ठरवलंय, येशील का नाही माझ्या घरी? अरे नामा, दिवाळीच्या सणानिमित्त मी कसा येऊ तुझ्या घरी? कारण दिवाळीत स्नान होतं ते ब्रह्ममुहूर्तावर होतं. ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 3:40 सुरू होतो. आणि या ब्रह्ममुहूर्तावर सगळी भक्त मंडळी राऊळामध्ये येतात, काकड आरतीसाठी येतात, पूजेकरता ब्राह्मण मंडळी येतात. मी जर तुझ्या घरी दिवाळीसाठी आंघोळीला गेलो आणि भक्त मंडळी इथं आली, मी विटेवर नसलेला पाहिला तर सगळे बुचकळ्यात पडतील ना. मी कसा जाऊ तुझ्या घरी? नाही देवा, काही करा, माझ्या घरी आलं पाहिजे. माझ्या आईची इच्छा आहे, माझ्या वडिलांची इच्छा आहे. नामदेवरायच्या कुटुंबात कसं आहे मंडळी, सगळेच्या सगळे माळकरी आहेत, सगळेच्या सगळे संत आहेत, भक्त आहेत. सगळ्यांनीच अभंग रचना केली आणि सगळ्यांनीच समाधी घेतली. सगळेच वारकरी पक्षातील. आपल्या कुटुंबात तसं नसतं. कुणी माळकरी असतो, कुणी खाणारा असतो, कुणी ह्या पक्षात असतो, कुणी त्या पक्षात असतो, कुणी त्या पक्षात असतं की नाही असतं हे. आणि 15 लोकांचं एकत्र कुटुंबीय आता सापडणं अवघड आहे मंडळी. एका अभंगातून वर्णन केलंय जनाबाईने. गोणाई राजाई दोघी सासू सुना, गोणाई राजाई दोघी सासू सुना, दामाना माझाना बाप लेख, दामाना माझाना बाप लेख, दामाना माझाना बाप लेख, नारा माधा विठा गोंदा हे चौघे पुत्र, नारा माधा विठा गोंदा हे चौघे पुत्र, जन्माले पवित्र त्यांचे वंशी, दामाना माझाना बापले, लाडाई गोडाई ये साई साखराई, लाडाई गोडाई ये साई साखराई, चौघी सुना पाही नामयाच्या, दामाना लिंबा लिंबाई तिले की आऊबाई बहिणी, दासी जने नामयाची,
15 माणसाचं कुटुंब आहे दासीजनी सहित. कारण दासीजनी ही नामदेवरायाच्या कुटुंबाचाच एक भाग होती. गोनाई राजाई सासू सून आहेत. गोनाई आईचं नाव आहे, राजाबाई नामदेवरायच्या पत्नीचं नाव आहे. दामाशेठ आणि नामदेवराय असे 4 जण. नारा मादा विठा गोंदा 4 मुलं आहेत, 8 जण झाली. लाडाई गोडाई येसाई साखराई 4 12 जण झाली. लिंबाई नावाची लेक आहे, आऊबाई नावाची बहीण आहे 14 आणि दासीजनी 15. असं 15 माणसाचं कुटुंब गुबगुबीत. आणि नामदेवराय देवाला म्हणतायत, देवा नाही कशाला म्हणतोस, ये ना माझ्या घरी. पण तुझ्या आईला विचारले का नामा? विचारून आलोय, माझ्या आईची परवानगी घेऊन आलोय. अगोदर नाही म्हणत होती पण पुन्हा होकार दिला. आणि देवाने आट घातली नामदेवरायाला, मी तुझ्या घरी स्नानाकरता जातो, पण तुझ्या घरी स्नान करून येईपर्यंत माझ्या विटेवर उभं राहून माझं काम करशील? हो देवा करतो, तुमचं काम मी करतो. आणि देवाने धाडकन उडी टाकली आणि नामदेवरायाला विटेवर उभा केला. जसा विटेवर उभा केला तसं नामदेवरायाला आपलं स्वरूप बहाल करून टाकलं देवाने. तटस्थ ते ध्यान. काय देवाचे 2 स्वरूपं सांगितलेत, एक तटस्थ लक्षण आणि दुसरं स्वरूप लक्षण. तटस्थ लक्षणाने आमचा पांडुरंग आहे, तटस्थ लक्षणाने प्रभू रामचंद्र आहेत, तटस्थ लक्षणाने मत्स्य कुर्म हे अवतार आहेत मंडळी, तटस्थ लक्षणानेच परशुराम आहे. पण स्वरूप लक्षण मात्र तसं नाही. या कलियुगापुरती ती मूर्ती आहे म्हणता येईल, कलियुग संपल्यानंतर ती मूर्ती राहीलच असं सांगता येणार नाही. म्हणून आत्ता जी मूर्ती आहे ती तटस्थ लक्षणानं आहे. तटस्थ लक्षणात बदल होतो, स्वरूप लक्षणामध्ये बदल होत नाही. आभासुना निराभासु, प्रकाशुना प्रकाशु, अल्पना बहुवसु, आरूपपणे रीताना भरितु, रहिताना सहितु, मूर्तना अमृतु, शून्यपणे. तो परमात्मा सूक्ष्म नाही, स्थूल नाही. तो परमात्मा अवयव रहित नाही, अवयव सहित नाही. तो परमात्मा कसा आहे? शून्य असल्यामुळे भरलेला नाही, रिकामा नाही. तो परमात्मा दृश्य नाही, अदृश्य नाही, निस्तेज नाही, प्रकाशमान नाही, आयता नाही, रचलेला नाही, काळा नाही, गोरा नाही, उभा नाही, बसलेला नाही, पातळ नाही, घट्ट नाही, आकाशात नाही, पृथ्वीवर नाही. त्या स्वरूप लक्षणामध्ये असं आहे, देवाला त्या परमात्म्याला कुठून येणं नाही आणि कुठे जाणं नाही. असणे आणि नसणे या दोन्ही क्रिया परमात्म्याच्या बाबतीत लयस्थानी सांगितलेले आहेत. स्वरूप लक्षण. देवाने नामदेवरायाने उडी टाकली, नाही देवाने उडी टाकली, नामदेवराय त्या विटेवर जाऊन उभे राहिले, आपलं स्वरूप दिलं. तटस्थ लक्षण. जशात उंची, ठाण, मान, रेखीव, रंग, कलर, सगळं वर्ण वगैरे सगळं. हा नाम आहे असं कुणाला ओळखता येणार नाही. असं रूप दिलं, आपल्यासारखंच रूप दिलं. आणि देवाने 4 गोष्टी समजावून सांगितल्या. नामा आता मी तुझ्या घरी चाललोय, लवकर जा देवा, लवकर जा. कारण सगळी पूजेकरी मंडळी, काकड आरतीची मंडळी लवकर येतील, लवकर जा घरी. काय नाही, मी सांगतो तेवढं लक्षात घे. आता सगळी भक्त मंडळी येतील मी तुझ्या घरी गेल्यानंतर. कुणी तुझे पाय ओढतील, कुणी कपडे काढतील, कुणी मुकुट काढेल, तुला सगळं विचित्र वाटेल. हे हलू नको जागसा, नाहीतर आपलं पित्तळ उघडं पडेल. असं काही करू नको. नाही देवा, मी हलणार नाही, डुलणार नाही, बघणार नाही, काय नाही, काय नाही, तुझ्यासारखा उभा. पुन्हा एक, तुलाही चंद्रभागेतल्या थंड पाण्याची आंघोळ करण्याची सवय, पण इथं गरम आणि थंड पाणी दोन्ही पाण्याचा वापर केला जातो. गरम पाणी टाकल्यानंतर तुला ते सहन होणार नाही, सहन करायचं चालेल देवा. नंतर दह्या दुधाचे लोंढे वाहतील, सगळ्या फळांचा रसाची धार तुझ्या डोक्यावर धरली जाईल.
मदाची धार तुझ्या डोक्यावर धरली जाईल, चाटू नको असं, नाहीतर चाटत बसशील कधी नाही मिळाल्यासारखं. नाही देवा मी चाटणार नाही. पुन्हा गरम पाण्याची थंड पाण्याची आंघोळ घालतील, खरमरीत टावेलने तुझं अंग पुसतील, तुझ्या अंगाला संपूर्ण अत्तराचा बोळा फिळेल, घमघमाट सुटेल, नंतर भरजरी कपडे तुझ्या अंगावर परिधान करतील, सोन्याचा मुकुट तुझ्या डोक्यावर चढेल रे नामा, सोन्याचा मुकुट. नंतर तुझी काकड आरती धुपारती सगळी होऊन जाईल. सरते शेवटी तुझ्या तोंडाला साखरेने युक्त मधुमधुरम वरवंटे एवढा गोळा लावतील. मला इथंच भीती वाटते, कारण जिव्हा इंद्रिय तिथंच आहे आणि विषय तिथंच आहे का नाही? एवढं जवळ विषय आणि इंद्रिय जवळ असल्यास कुणी थांबेल का हो मला सांगा? नाही देवा मी खाणार नाही, पोटभर जीवन आलोय. बघा ना मा तोंडाला जिबा, मी आत्ता युगे 28 झाली, मी कधी लोण्याचा गोळा खाल्ला नाही. खाऊ नकोस, जिभेनं चाटू नकोस, लक्षात ठेव. नाही देवा. आणि असं सांगून परमात्मा पांडुरंग धावत पळत नामदेवरायाच्या घरी आले. गोणाई विचार करते, कशाचा पांडुरंग आपल्या घरी येतो? आपण दरिद्री माणसं आहोत, षडगुण ऐश्वर्य संपन्न असा तो परमात्मा आहे, तो विटेवर उभा आहे. रोज पंचामृताची त्याची पूजा होत असते, आपल्या घरी काय आहे? असं म्हणते तर देव दरवाजात उभी येऊन राहिले. गोणाईनं पाहिलं आणि गोणाईला समाधी लागली. अहो गोणाई, मी आलोय आंघोळी करता आपल्या घरी. खरंच वाटते ना गोणाईला. आणि मग कळलं की देव खरंच आपल्या घरी आलाय. पाट मांडलेला होता, उठणं तयार होतं, देवाचे कपडे बाजूला सारले आणि देवाला पाटावर बसवलं. सगळ्यांनी मिळून देवाला उठणं लावलं, गरम पाण्याची आंघोळ घातली, कोमट पाण्याची. सगळं काय यथासांग पार पडलं. पण नामदेवरायाच्या घरी देवाचं अंग पुसण्याकरता टावेलच नव्हता. एक जनाबाईचा अभंग आहे, सन दिवाळीचा आला नामा रावळाशी गेला, हाती धरुनी देवाशी चला मुझ्या घराशी. पदर काढिला माथ्याचा बाळ पुशीला नंदाचा, बाळ पुशीला नंदाचा, बाळ पुशीला नंदाचा. पदर काढिला माथ्याचा, पदर काढिला माथ्याचा, पदर काढिला माथ्याचा, बाळ पुशीला नंदाचा, बाळ पुशीला नंदाचा, नंदाचा बाळ पुशीला नंदाचा. गोणाईनं आपल्या डोक्यावरचा पदर काढला आणि परमात्मा पांडुरंगाला खरमरीत पुसला. देवाचे कपडे देवाच्या अंगावर घातले, त्याची सगळी आरती वगैरे केली, सगळ्यांनी दर्शन घेतलं देवाचं. काही दिवाळीच्या सणानिमित्त फराळाचं केलं असेल नसेल ती दिला असेल देवाला. देवाला रावळात येण्याची घाई झाली होती, कारण गरुड खांबाची आड उभं राहून विटेवर उभं राहिलेल्या नामदेवरायाचे सोहळे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायचे होते देवाला.
भक्ताचा सोहळा करणारा परमात्मा असतो. विठ्ठला आणि परमात्मा पांडुरंग धावत पळत आले. गरुड खांबाच्या आडी येऊन उभे राहिले. तोपर्यंत सगळी भक्त मंडळी रावळामध्ये आलेली होती. कुणी नामदेवरायाचे पाय ओढतात, कपडे काढतात, मुकुट काढतात. नामदेवरायाला सगळं विचित्र वाटलं, पण देवाने सगळ्या सांगितलेल्या गोष्टी लक्षात होत्या. नामदेवराय विटेवरून हलले नाही. थंड पाण्याची गरम पाण्याची आंघोळ घातली. दह्या दुधाचे लोंढे सगळे वाहिले गेले. मधाची धार धरली. नामदेवरायाला वाटलं चाटून बघावं. वाटलं ना, वाटत नाही कुणाला. नाही म्हणाले, देवाने सांगितले आपणाला असं करायचं नाही, चाटायचं नाही. नंतर थंड पाण्याची गरम पाण्याची आंघोळ घातली. खरमेरी टावेलनं नामदेवरायाचं अंग पुसण्यात आलं. भरजरी कपडे नामदेवरायाच्या अंगावर घालण्यात आले. सोन्याचा मुकुट चालला गेला. सरते शेवटी सगळी आरती वगैरे झाली. सरते शेवटी मधुमधुरम असा लोण्याचा गोळा साखरेने युक्त वरवंट्या एवढा नामदेवरायाच्या तोंडाला लावला. आतापर्यंत सगळ्या सांगितलेल्या गोष्टी लक्षात होत्या, पण जसा तोंडाला लोण्याचा गोळा लावला तसं नामदेवराय चक्क विसरून गेले. आता लोण्याचा गोळा आणि जिव्हा काय दूर आहे वय, नुसतं तोंड उघडायचं आहे. फक्त तोंडी उघडायचं नाही, फक्त जिव्हा बाहेर काढायचे. आणि नामदेवरायाने जिव्हा बाहेर काढून त्या लोण्याच्या गोळ्याला लावलीच. हा 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 हा, काय लोण्याचा गोळा आहे, आत्तापर्यंत असं मिळालंच नाही ना. आणि हळूहळू 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 आतमध्ये ओढायला सुरुवात केली. तसं समोरच्या भागाला खोलगटपणा निर्माण झाला. एका भक्ताचं लक्ष गेलं. अरे वा, युगे 28 झाली, देवाने कधी लोण्याचा गोळा खाल्ला नाही, आणि नेहमीपेक्षा आज लोण्याचा गोळा लहान कसा दिसतोय. म्हणून तो भक्त उठला सगळ्यामधून आणि तो सिंहासनावर गेला. नामदेवरायाच्या डोळ्यात डोळा घालून बघितलं, खालून वरून पाहिलं, सगळीकडून पाहिलं, पुन्हा समोरून पाहिलं. नामदेवराय मनामध्ये म्हणतात, देऊ का तुझ्या थोबाडात धरून. लेका कधी न हो मला संधी मिळाली, ह्या संधीचं मला सोनं करू दे आता तरी. हे नामदेवराच्या पुन्हा लक्षात आलं, हे असं करायला देवाने सांगितलं नाही आपणाला, सगळं भिंग बाहेर पडेल आपलं. भक्त खाली उतरला. सगळ्या भक्ताला सांगितलं त्यांनी, तुम्ही तरी बघा रे लोण्याचा गोळा. सगळ्या भक्तांनी पाहिलं तर नेहमीपेक्षा लोण्याचा गोळा लहान दिसला. देवाने कधी खाल्ला नाही, आज कशी खातात देव. सगळेच भक्त त्या सिंहासनावर. सगळ्यांनी पाहिलं मागून पडून वरून खालून, पण हा नामाय असं ओळखता आलं नाही. लक्षात ठेवा मंडळी, जगाचं ज्ञान होण्याकरिता तुम्हाला अंतर्मुख व्हावं लागेल. इस्लाम धर्म बहिर्मुख धर्म आहे, हिंदू धर्म हा अंतर्मुखी धर्म आहे. जगाचं ज्ञान, कुठलंही ज्ञान होण्याकरता तुम्हाला अंतर्मुखामध्ये प्रवेश केला पाहिजे, एकाग्र झालं पाहिजे, डोळे झाकले पाहिजे, आतमध्ये प्रवेश केला पाहिजे. तसं त्या एका ज्ञानी भक्ताने तो अंतर्मुख झाला आणि आपल्या हृदयात अंतर्यामात शोध घेतला, हा विटेवरचा कोण आहे. आणि त्याला अंतर्यामात दिसलं की हा विटेवरचा परमात्मा पांडुरंग नसून नाम आहे. अंतर्यामात दिसलं मंडळी. आणि मोठ्यानं हाक मारली, नाम्या त्याला लाज वाटत नाही आणि विटेवर उभा आहेस. असं म्हणण्याच्या अगोदर तर नामदेवरायांनी खाली उडी टाकलीच. आणि त्या 16 खांबामधून इकडून तिकडून गरगर फिरायला लागले. देव म्हणतात, नामा मी आहे ना, मी आहे, असं घाबरू नकोस, मी आहे. नामदेवरायाच्या हाताला धरलं. मला काय सांगायचं आहे, देवाचे दास झालात तर देव आपलं पद आपल्या दासाला, तुझ ऐसा कोण उदाराची राशी, तुझ ऐसा कोण उदाराची राशी. तुझ ऐसा कोण उदाराची
फुलाची राशी आपुलेची देशी पददासा स्वर सुटला का? स्वर बरोबर आहे का? आपुलेची देशी पददासा आपुलेची देशी पददासा आपुलेची देशी पददासा तुझ ऐसा कोण उदाराची राशी तुझ ऐसा कोण आपल्या भक्ताला आपलं पद देणारा परमात्मा इतका दुसरा कोण उदार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही ज्याचे दास दास व्हायचं आहे देवाचे व्हा. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. ज्या परमात्म्याचे आम्ही दास आहोत तो पंढरपूर निवासी परमात्मा पांडुरंग आहे. तुम्ही परमात्म्याचं स्वरूप तर व्यापक आहे, मग पंढरपूरलाच आम्ही पंढरपूरला का जातो? आपल्या गावात विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, रोज आपण दर्शन करतो, मग पंढरपूरला जाण्याची काय आवश्यकता आहे? काय आहे? प्रत्येक मुलाची आई ही 5 फूट उंच असते, 1 फूट 2 फूट रुंद असते का नाही? प्रत्येक मुलाची आई. त्या लहान बाळाने आईच्या गुडघ्याला तोंड लावलं तर पोट भरेल का? त्या लहान बाळाने आईच्या पाठीला तोंड लावलं तर पोट भरेल का? पोटाला तोंड लावलं तर पोट भरेल का? त्या लहान मुलाचं तोंड आईच्या स्तनाला लागेल त्यावेळेला त्या मुलाचं पोट भरेल. तसे आमच्या आईचं स्तन पंढरपूरला आहे, म्हणून पंढरपूरला जायचं. असो आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. तो हा देवाचाही देव काय खडी काळाचा भेव. विठोबा रखुमाई विठोबा
जोडून या जोडी जेणे हुंडारली दुरी, भिकेची आवडी तया नावडे पंढरी, करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, सदैव सभाग्य तोची हरिरंगी नाचे म्हटलेला आहे मंडळी. मनुष्य जन्माला येऊन जो परमात्मा पांडुरंगाचा दास झाला, धन्य मी जन्मालो, धन्य मी जन्मालो, मनुष्य जन्माला येऊन आम्ही दास झालो मंडळी देवाचे. काय आमचे हरिभक्त परायण संजय महाराज रानमाळे भाग्यवान आहेत. ऐकणाऱ्यापेक्षा टाळकरीच भरपूर आहेत. काय नशीबवान आहेत बघा ते. अशी माणसं जोडण्याची माणसाला एक ही पाहिजे मंडळी. माझ्या जीवनात एक मित्र मिळाला नाही, तुम्हाला एवढी माणसं मिळतात कशी, मला हेच नवल वाटते. आहे का नाही? असो. आणि पुन्हा वडिलांचं हे 8वं वर्ष आहे पुण्यस्मरण करण्याचं मंडळी, म्हणून भाग्यवान. एकदा पुण्यस्मरण झालं की पुन्हा आईबापाचं कोणी नाव सुद्धा घेत नाही. नाहीतरी होऊन्या गेले रावरंग, त्याचे नाव कोणी नेघे चराचरी. पण आपल्या होऊन गेलेल्या आई वडिलांचं स्मरण करणं हे त्यांच्या मुलांचं कर्तव्य असतं. विठ्ठला असो. म्हणून आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, तो हा देवाचाही देव. एकदा तो शब्द वापरतात, एकदा हा शब्द वापरतात. तो हा विठ्ठल बरवान, तो हा काय आहे, तो ती ते आणि हा ही हे दर्शक सर्वनाम आहेत. तो ती ते पण फरक काय, दूरदर्शक सर्वनाम आहे आणि हा ही हे जवळचं दर्शक सर्वनाम आहे. एको देव हा सर्वभूतेषु गूढः, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. भूतांतरात्मा सर्वव्यापी, सर्वव्यापी असलेला बाहेर तो परमात्मा तो, आणि हा अंतर्यामात असलेला हा तो आणि हा एकच. तो विटेवरचा परमात्मा आणि आमच्या हृदयात असलेला परमात्मा एकच. तो हा देवाचाही देव. एक निळोबारायची गवळण आहे बघा. निळा म्हणे तो हात जोडला सांगाती हो, इंद्रचंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुतिशास्त्रे तेही यातेची स्तविती.
महासिद्ध मुने ध्याने आराधिते, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती हो, आयशा गवळणी त्या बोलती परस्पर, आयशा गवळणी त्या बोलती परस्पर, आयशा गवळणी त्या बोलती परस्पर, आयशा गवळणी त्या बोलती परस्पर. इंद्र चंद्र महेंद्र त्या जेवाची पूजा करतात तोच हा विटेवरचा पांडुरंग. श्रुती शास्त्रे पुराणे सगळे ग्रंथ जे वर स्तवन करतात तोच हा विटेवरचा परमात्मा. ऋषी मुनी सिद्ध साधक साधू संत ज्या देवाची रात्रंदिवस आराधना करतात तोच हा विटेवरचा पांडुरंग. तो हा देवाचाही देव. देव मंडळी 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरवरे या सगळ्या देवांचा तो देव आहे मंडळी. एक अभंग आहे हो, अगोदर ताल धरा मग म्हणतो. माझं असंच आहे काम. धरा टाळ आणि वेगात. मी म्हातारा आहे पण वेगात धरा. हां नवे जाखाई जो खाई मायराणी मेसाबाई, नवे जाखाई जो खाई मायराणी मेसाबाई, बळिया माता पंढरी राव, बळिया माता पंढरी राव, बळिया माता पंढरी राव, बळिया माता पंढरी राव. रंडी चंडी शक्ती, रंडी चंडी शक्ती मध्ये मांस भक्ती, बळिया माता पंढरी राव, मुंगा मैसासुरे हे तो कोण लेकी पोरे, देताळे देताळे जळो त्याचे तोंड काळे, बळिया माता पंढरी राव. तुका म्हणे चित्ती, राहू रात्रभर असंच वागवा. तुका म्हणे चित्ती धरा रखमाईचा पती, बळिया माता पंढरी राव, अरे तो काय जाखाई जोखाई नव्हे, रंडी चंडी शक्ती असा नव्हे, मुंजा मैसासुरे नव्हे, असा तो परमात्मा पांडुरंग आपल्या चित्तामध्ये धारण करा. तुका म्हणे चित्ती धरा रखुमाईचा पती, तो हा देवाचाही देव. आणि पुढे म्हणतात काय कळी काळ असा, असा जर परमात्म्याचे तुम्ही दास झालात, काय कळी काळाचा देव. त्याला कळी काळाची भीती. कळी काळ म्हणजे काय तुम्हाला काय कुणी एखादा शेंबडा पोरगा वाटला किंवा एखाद्या मांजरासारखा वाटला, सगळ्या जगाचा ग्रास करणारा हा कळी काळ आहे मंडळी. सगळ्याच्या सगळ्या आपण एका दिवशी या काळाच्या जबड्यात भरडून चक्काचूर होणार आहोत. कळी काळ कोणाला सणणार नाही. पण आमच्या ज्ञानोबराचे का अभंग आहे हो, कळी काळाचे माथा पाय ठेवून आम्ही वैकुंठ भुवनाशी गेलो रे. कळी काळाच्या माथ्यावर पाय ठेवून आमचे साधू संत वैकुंठ गमन करत असतात. बळीराजानं काय केलं एक उदाहरण देतो. कळी काळावर अवघाचे आकार ग्रासीला काळे, एक ते निराळे हरीचे नाम, भगवंताचं नाम बाजूलाच ठेवलं तर सगळं जगत कळी काळानं ग्रासलेलं आहे मंडळी. काळे खादला हा अवघाचे आकार, उत्पत्ती संहार घडामोडी असं म्हटलेलं आहे. कबीराचा मुलगा कमाल नावाचा आहे.
त्या कमालाला एक मित्र होता. कमाल आणि त्याचा मित्र एके दिवशी विट्टी दांडू खेळायला गेले. आमच्या साधू संताची कळी काळावर किती जबरदस्त, आणि कळी एके दिवशी खेळायला गेले. खेळ खेळून दिवसभर विट्टी दांडू खेळले. संध्याकाळ झाली, दिवस मावळण्याची वेळ झाली. कमाल म्हणतो, गड्या मित्रा, माझा डाव तुझ्यावर राहिलेला एक, मी सकाळी येतो तुझ्या घरी, माझा डाव मला उलटून दे. डाव द्यायचा असतो ना परत. कमाल आपल्या घरी आला, मित्र त्याच्या घरी गेला. संध्याकाळचं जेवण केलं. कमालाने आपली विट्टी दांडू उशालाच ठेवली, आणि त्याचाही मित्र त्याच्या घरी जेवण करून झोपला. झोपेत काय झालं, रात्रीच्या वेळेला कुठून तरी साप आला. त्या सापाने त्याच्या मित्राचा चावा घेतला आणि झोपेतच त्याचा मित्र खलास झाला. घरातील माणसं सगळी उठली, रडायला लागली. आता करायचं काय? रात्रभर रडत राहिली. हा कमाल आपल्या घरी झोपलेला दिवस निघायला उठला, जांभई दिली, विट्टी दांडू घेतली आणि आपल्या मित्राच्या घरी धूम ठोकली. एक माणूस बाहेर आला. कमाला हा कबीराचा मुलगा आहे मंडळी, बापापेक्षा सवयी आहे. आणि कशा करता आलायस तू? माझा डाव राहिलाय माझ्या मित्रावर एक, ते उलटून मागायला आलोय मी. अरे पण तुझा मित्र रात्रीच सर्पदंश होऊन खलास झाला ना, माझा मित्र डाव दिल्याशिवाय जाईल कसा? आणि त्या प्रेतासमोर आला हा कमाल आणि काय म्हणतो, ए उठ, माझा डाव दे आणि नंतर तुला कुठं जायचं आहे तिथे जा. जसा माणूस झोपेतून जागा होतो जांभई देत देत, तसा मित्र ते मेलेल्या अवस्थेत पण त्याच्यातून जिवंत होऊन तो उठला आणि दोघेही विटी दांडू खेळायला गेले. काय कळी काळाचा भेव. साधू संताची त्या कळी काळावर असलेली सत्ता किती असते, एवढी सत्ता असते मंडळी. मेलेला मुलगा जिवंत करणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट आहे का? माणसाची दोनच इच्छा असते. तुम्हा सगळ्यांची इच्छा सांगतो तुमच्या मनातली. मला मरण येऊ नये वाटतंय कुणाला? असं वाटतं की नाही मला मरण येऊ नये. आणि दुसरी गोष्ट, जगाचं सार्वभौमत्व मला मिळावं असं वाटतं की नाही? अरे सरपंच व्हायला तर सरपंच कुणी करत नाही तुम्हाला, जगाचं सार्वभौम. जगस ज्ञानोबाराय बोलतात, जगस्पृहेयास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. आपल्याला मरण येऊ नये आणि जगाचं सार्वभौम पद आपल्याला मिळावं असं वाटतं. पण त्या काळाच्या सत्तेपुढे मंडळी काय चालत नाही असं आहे. पण त्या काळालाही असं आहे, काल परिच्छेद, देश परिच्छेद, वस्तू परिच्छेद त्या देवाला नाही मंडळी. काळ त्या परमात्म्यात आहे, परमात्मा त्या काळात येत नाही. परमात्मा देशामध्ये येत नाही, देश त्या परमात्म्यामध्ये आहे. वर्ष कोणत्याही वर्षामध्ये परमात्मा येत नाही, वर्ष त्याच्यामध्ये आहेत. तो हा देवाचाही देव, काय कळी काळाचा भेव. जो परमात्म्याचा दास झाला त्याला कळी काळाची भीती नाही. काय माणसं तुकाराम महाराजाकडे आली आणि विचारले असतील, का हो तुकाराम महाराज तुम्ही देवा, तो हा देवाचा देव, तो हा देवाचा देव, तो हा देवाचा देव, आरडून कंठरवाणानं बोंबलून सांगताय लोकांना. हां, पण हा देव कशावरून हा देवाचा देव आहे? कशावरून तुम्ही सांगता हा देवाचा देव आहे? तुकोबाराय सांगतात, वेद जया गाती, वेद जया गाती, स्तुती म्हणती नेती नेती, स्तुती म्हणती नेती नेती, तो हा देवाचाही देव.
सांगितलं शास्त्र लोकांसमोर सांगत नाही, वेद सांगतो तो हा देवाचा देव आहे. वेद म्हणजे काय हो? अनंतो व वेदा, वेद अनेक आहेत, पण यज्ञाच्या निर्वाहाकरता व्यासाने सगळे वेद एकत्र करून त्याचे 4 विभाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. पुन्हा प्रत्येक वेदाचे 4 विभाग केले. त्याला म्हणायचं संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. पण आरण्यक आणि उपनिषद हे शेवट ब्राह्मण या विभागामध्ये मोडले गेले, म्हणून संहिता आणि ब्राह्मण मिळून वेद. संहिता म्हणजे काय? ज्याच्यामध्ये ईश्वराला प्रसन्न करून घेण्याकरता मंत्राचा उच्चार केला जातो त्याला संहिता असं म्हणतात. संहिता म्हणजे मंत्र. आणि ब्राह्मण म्हणजे काय? ज्याच्यामध्ये यज्ञ यागाचं वर्णन केलेलं आहे त्याला ब्राह्मण विभाग असं म्हणायचं. असं संहिता आणि ब्राह्मण म्हणून वेद आहे. वेद स्तुती करतोय. आणि पुढे म्हणतात श्रुती म्हणती नेती नेती. 2दा उल्लेख केलेला आहे. श्रुती सुद्धा म्हणते, श्रुती म्हणजे वेद. वेद सुद्धा म्हणतो मी जाणला नाही. श्रुती म्हणती. तिसऱ्यांदा जर नेती शब्द वापरला असता तर ब्रह्माचा निराश झाला असता मंडळी. 2दा शब्द वापरलाय नेती. काय आहे? या जगाला अधिष्ठान परमात्म्याचं आहे. जगत हे आद्यस्थ आहे. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर जगत नाहीच आहे. परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झालं की तुम्हाला जगत हे परमात्माचं दिसेल, पण त्याचं ज्ञान झालं पाहिजे. त्या अध्यस्थाचे 2 प्रकार सांगितले शास्त्रकारांनी. कारणाध्यास, कार्याध्यास आणि दुसरा कारणाध्यास. कार्याध्यास म्हणजे अध्यस्थ असलेलं जगत, कारणाध्यास म्हणजे मूळ अज्ञान. एका नेती शब्दाने कार्याध्यासाचा निराश झाला, दुसरा नेती शब्दाने कारणाध्यासाचा निराश झाला, तिसरा जर नेती शब्द वापरला असता तर त्या ब्रह्माचा, परमात्म्याचा निराश झाला असता. म्हणून 2दा शब्द वापरला. श्रुती म्हणती नेती. आणि शेवट म्हणतात तुकाराम महाराजांना ते लोकांनी विचारलं का हो तुकाराम महाराज, त्या देवाचा आमचा काय संबंध आहे? तुकाराम महाराज उत्तर देतात, अरे तुम्ही देवच आहात. मग तुम्ही देवच आहात तर मी देव आहे असं का वाटत नाही तुम्हाला? तर गीताकाराने उत्तर दिले मंडळी. धुमेना व्रियते वन्नीर यथा दर्शो मलेन च यथोल्बेतावृतो गर्भस तथा तेने दमावृतम आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पुरेना नलेन च. आकाशामध्ये सूर्य आहे पण ढगानं झाकलाय. जमिनीमध्ये पाणी आहे पण दगडधोंडी मातीने झाकलंय. अग्नी आहे पण धुरानं आणि राखेनं वेढून गेलाय. तसा परमात्मा हृदयस्थ आहे पण वासनेनं वेढून गेलाय. सूर्याचं दर्शन व्हावं वाटत असेल तर ढगानी बाजूला व्हावं. जमिनीतील पाण्याचं दर्शन व्हावं वाटत असेल तर दगडधोंडे मातीने बाजूला व्हावं. अग्नीचं दर्शन व्हावं वाटत असेल तर धुरानं आणि राखेने बाजूला व्हावं. तसं हृदयस्थ आत्मरामाचं दर्शन व्हावं वाटत असेल वासनेनं बाजूला व्हावं. वासनेचा पुसावा ठाव मग वळगा तो वासुदेव आहे. देवाचं दर्शन होण्याच्या बाबतीत वासना ही आड येत असते. वासनेमुळं देवाचं दर्शन नाही मंडळी. तुका म्हणे निज रुपडे हे तत्वबीज, तो हा देवाचाही देव काय कळी काळाचा भी. झालेली सेवा हरिभक्तपरायण मारुती महाराज रानमाळे यांनाची श्रद्धांजली म्हणून वाहतो आणि इथंच पूर्णविराम देतो. झालेली सेवा त्यांच्या चरणी मी समर्पित करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर